मोहरम उत्सव म्हटला की राज्यभरातील भाविकांच्या नजरा आपोआप अजिंठ्याकडे वळतात. सुमारे 150 ते 200 वर्षाची हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा जपणाऱ्या अजिंठा शहरात यंदाही मोहरम उत्सव मोठ्या भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहात साजरा होत आहे. यंदा तब्बल 60 सवाऱ्यांची स्थापना करण्यात आली असून आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक विसर्जन सोहळा पार पडला आहे. अजिंठा शहरातील मोहरम उत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक सलोखा आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. यंदा शहरातील विविध भागात एकूण 60व्या सवाऱ्यांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये हिंदू बांधवांच्या 7 आणि मुस्लिम बांधवांच्या 53 सवाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या 150 ते 200 वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने जपली जात आहे. मोहरम उत्सवानिमित्त मराठवाडा, विदर्भ, खानदेश, मध्य प्रदेश तसेच राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक अजिंठ्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे शहरातील बाजारपेठेत मोठी गर्दी असून व्यापारी वर्गातही उत्साहाचे वातावरण आहे. शहरातील इमामबाडा, हुसेनी मोहल्ला, त्रिपोला गल्ली, खडक मोहल्ला, जामा मशीद परिसर आणि शिवणा गेट या भागांमध्ये विविध सवाऱ्यांची स्थापना करण्यात आली आहे. 7वा, 8वा आणि 9वा मोहरम या दिवशी पारंपरिक भेटी आणि मिरवणुका मोठ्या उत्साहात पार पडल्या. 9व्या मोहर निमित्त शहरातील प्रमुख मार्गावरून विविध सवाऱ्यांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. ढोल ताशांचा गजर, धार्मिक विधी आणि भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले. आज मोहरमच्या दिवशी नाले, हैदर, पंजा, बुराक यासह विविध सवाऱ्यांचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, गुजरातमधील सुरत तसेच नागपूर, अकोला, खामगाव, जालना आणि मालेगावसह विविध भागातून हजारो भाविक उपस्थित आहेत. उत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा यासाठी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. हिंदू मुस्लिम ऐक्य, सामाजिक सलोखा आणि परंपरेचा सुंदर संगम असलेला अजिंठ्याचा मोहरम उत्सव आजही राज्यभरात भाविकांसाठी श्रद्धेचे आणि आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.